तर काय आम्ही बुद्धिस्ट आहे, म्हणजे बौद्ध धर्मी आहे. We are Buddhist. We get that idea from the Buddhism. आम्ही ते बुद्ध धर्मामधली ती एक कल्पना आहे ती. Even we are poor. Even we are poor. जरी आम्ही गरीब असलो, Compare with others, India, we are better. तुमच्या सोबत म्हणजे जर तुलना केली तर आम्ही फार गरीब आहेत. The even poor people house very clean. तिथले गरीब घरं जरी बघितले तर ते फार स्वच्छ आहेत. Here poor people very disorganized. आपल्या इथले गरीब हे म्हणजे फार घाणेरडे राहतात किंवा किती व्यवस्थित सुद्धा स्वच्छता मेंटेन करत नाही, किंवा त्यांच्या घरातले पण ठेवणे वस्तू जे काय असेल ते पण सुद्धा व्यवस्थित नसतात. Big hotel is okay, but म्हणजे poor hotel very dust, very unclean. मोठमोठाले हॉटेल हे फार स्वच्छ असतात, पण जर छोटे छोटे हॉटेल बघितले तर ते तिथं घाणेरडा प्रकार म्हणजे घाण खूप साचलेली असते. Sri Lankan people cleanness come from Buddhism. आणि जे श्रीलंकेमधली स्वच्छता आहे ती बौद्ध धर्मामधून आलेली आहे. Now I train everyone Satipatthana Sutta, mindfulness, okay? Mindfulness Sutta is very important. Whatever, when you walk in with mindfulness, when you eat it, roti, chapati, rice, you eat as a meditation. तुम्ही खाता किंवा जेवता जे काय असेल चपाती भात ते एक म्हणजे एकाग्र चित्तानं खाल्लं पाहिजे. And whatever you take here, I put same place. जेव्हा कोणती वस्तू ज्या ठिकाणची उचलतात त्या ठिकाणीच ती ठेवल्या गेली पाहिजे. Nanded temple very disorganized. My cleaning equipment I put here, someone threw away. Today morning also I try to find where is the cleaning hand. No, someone get it, throw away. ते महावीराबद्दल बोलत आहे की बाबा महावीरामध्ये सुद्धा हे अशा प्रकारचं आहे. मी सकाळी झाडू मारतो, ठेवलेला झाडू मला त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सापडत नाही. इव्हन ते डस्टपॅन असतो तो सुद्धा मी काल झाडला, त्या ठिकाणी मला तो सापडला नाही. तिथला म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू ठेवली त्या ठिकाणी सापडत नाही. Yeah, we start that. We get the dustpan from here, we put here. After drinking tea, yourself you have to clean that. Put it proper place. That is the mindfulness. तुम्ही आता चहा पिला तर तो तुमचं कर्तव्य आहे, किंवा त्या चहाचा कप ज्या ठिकाणून घेतला त्या ठिकाणी तो स्वतः धुवून त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. I give one example. Japanese are the number one organized nation. त्याच्यापैकी मी उदाहरण देतो की जपान हा देश म्हणजे जे काय वस्तू असेल आपल्या ठेवण्यामध्ये जगामध्ये एक नंबर आहे तो. Then they are going to the house. They keep the slippers, chappals, not this side. This is the house, this side. Not put it like this way, this way. Indian people, Sri Lankan people also this way. Enter the house. Japanese never do that. आपण जेव्हा कोणाच्या घरी जातो तर चप्पल काढायची सुद्धा पद्धत ही एकदम व्यवस्थित लाईनीमध्ये ठेवली पाहिजे. असे जशी जोडीला जोडी लावून आपण आपल्या गडबडीमध्ये एक साईडला फेकतो आणि दुसऱ्या साईडला फेकतो. ती सुद्धा एक ठेवण्याची एक पद्धत आहे. How do you keep it that? ते पहा म्हणता तुम्ही कशी ठेवली. You see now. Next time, next poor day, you change. जेव्हा तुम्ही पुढच्या पौर्णिमेला आले त्यावेळेस ते तुमच्यामध्ये तो बदल दिसला पाहिजे. The Japanese change by whom? जपान हे कुठून शिकलेलं आहे? Zen Buddhist monk. तिथले ते झेन बुद्धिझम आहे त्यामधून शिकलेलं आहे. You understand that. That is a Buddhism. When you eat, when you sit in, I can come here, I can sit this way. It is very bad, not health-wise, no good. When I sit here, put it hand here, that is a meditation. सांगायची गरज आहे का? भंतीची कृतीमधून तुम्हाला सगळं समजत असेल बहुतेक.
It is very good for health. हे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चांगलं आहे. बसता वेळेस सुद्धा आपण शिस्तबद्ध बसलं पाहिजे. आपण एकाग्र चित्तानं बसलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. व्यवस्थित बसलं पाहिजे, व्यवस्थित उठलं पाहिजे. I have dream. I have dream. माझं एक स्वप्न आहे. I want to change first Buddhist people. मला सर्वात प्रथम भारतातले जे बुद्धिस्ट पीपल आहेत त्यांना चेंज करायचं आहे. What is the change? काय बदल करायचा आहे? Kindness, very organized, very clean. That is a change. करुणा, स्वच्छता, Cleanness, parishuddhi. That what you practice always. Others can see you. They are Buddhist. This area is very good. आणि तुमच्याकडे पाहून बाकीच्यांना वाटलं पाहिजे की बुवा आपण जर व्यवस्थित राहिलो तर खरंच हे बुद्धिस्ट लोक आहेत. तर आपल्या वागण्यावरून ते कळालं पाहिजे. सांगता म्हणजे असं दाखवायची वेगळी गरज नसली पाहिजे की सांगायची गरज. The outside also like a temple. Like this temple is very clean, very organized, very good. Other areas also should be same. Temple should be example. विहार एक उदाहरण आहे, पण जे विहाराच्या बाहेरचा परिसर आहे तो सुद्धा त्याच प्रकारे असला पाहिजे. So now I wind up. I finish my speech. I will tell you my message is first I don't like to speak this type of crowd. I don't want to speak this type of big crowd. मला ह्या म्हणजे एवढ्या मोठ्या समुदायाला बोलण्याची गरज नाही. And I want to selected people काही निवडक माणसं जरी माझ्याकडे आले who are like to be a Dhamma teacher. तुमच्यापैकी कोणाला धम्मशिक्षक होण्याची इच्छा आहे का? तुमच्यापैकी 10-20 people enough. म्हणजे 10-20 लोक जरी असले ते म्हणजे त्यांना ट्रेन केल्यानंतर ते बाकीच्यांना शिकू शकतील. पण तिचा एक उद्देश आहे त्यामधून. Young or old. आणि जवान किंवा वृद्ध असले तरी चालतील, पण त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे We शिकण्याची. can start early in the morning, 8 o'clock, up to 5 o'clock. I teach you. सकाळी 8 ते 5 पर्यंत आपल्यापैकी कोणी जर वेळ द्यायला तयार असतील तर ते शिकवण्यासाठी तयार आहेत. I think I want Bhante, a young boy or young monk to my temple from your disciple, proper disciple. Always stay with you. I want to train him English, Pali, and Sinhala. It's okay, no problems. Okay, available or not. And I train him Dhamma, mindfulness, kindness, how to behave, like that. माझ्याकडे जर आलं माझ्या विहारात तर ज्यांना कोणी शिकण्याची इच्छा असेल मी त्याला इंग्लिश असेल, पाली असेल, जे काही बौद्ध धर्मामधलं तत्त्वज्ञान आहे ते शिकवण्यासाठी तयार आहे. I introduce simple meditation practice. एक म्हणजे सोप्या पद्धतीनं ध्यान भावना ते शिकवणार आहेत. Simple exercise. आणि छोटे छोटे व्यायामाच्या प्रकार त्यामध्ये शिकवतील ते. Exercise guide to meditation. व्यायामामधून जे व्यायाम शिकवतील त्याच्यामधून ध्यान भावना कशी करायची हे सुद्धा ते शिकवतील. I don't like to train many people. I want to 10-20 people only. मला फार लोकांना शिकवायचं नाही, फक्त 10-20 लोक ज्यांना खरंच शिकायची इच्छा आहे तेवढ्यांनाच ते शिकवणार आहेत. त्यांना काय अशी फार मोठी पब्लिक पण नाही पाहिजे, माणसं पण नाही पाहिजे. Second one, chanting. Chanting guide to the meditation. आणि वंदना ते शिकवतील. And then after meditation, samadhi. त्याच्यानंतर जे मेडिटेशन आहे ते शिकवतील. I focus only 2 sutras. Metta Sutta, Karaniya Metta Sutta and Satipatthana Sutta. त्यापैकी फक्त 2 सुत्तावर ते भर देतील, एक सत्तिपट्टान सुत्त आणि कर्णेय मत्त सुत्त. Completely you memorize that. Only 2 sutras. फक्त 2 सूत्र तुम्ही म्हणजे पाठ केलं पाहिजे. Then I give the books and all the things in Marathi language. त्याच्यापैकी मी प्रोव्हाइड केलेलं मराठी आणि जे काय त्याचं ट्रान्सलेट केलेलं पुस्तकं मराठीमध्ये. Even I am in Sri Lanka.
I talk to you Zoom meeting, we can conduct Zoom meetings. मी श्रीलंकेमध्ये जरी असलो तरी झूम मीटिंगच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. One day we want to physically meet you only 5-6 hours. प्रत्यक्षात हप्त्यातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळ भेट झाली तरी चालेल. That is my program. That one I propose to your teacher. When you come to here, I am ready to train you. माझा हा कार्यक्रम मी बंतेजीला अगोदर सांगितलेला आहे की मला लोकांना प्रशिक्षित करायचं आहे. त्याची ही या कार्यक्रमाच्या दिवशी कल्पना द्यायची होती. Now I do some chanting. 5-6 minutes. बंतेजी 1-2 minutes meditation. 5-7 मिनिटं वंदना घेतील, 1-2 मिनिटं ध्यान घेतील. The chanting also we have to train. It is very, very important tool for our peaceful mind. Now I chant everyone knows that. Itipiso Bhagava. आपल्या सर्वांना माहीत आहे की इतिपिसो भगवा वंदना. बंतेजी म्हणजे व्यवस्थित कसं म्हणायचं ते थोडं तुम्हाला थोडक्यात सांगतील आणि नेहमी कसं म्हणायचं ते सांगत आहे. सरांनी हात जोडा. बंतेजी म्हणतील त्यांच्या पाठीमागे म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. म्हणा तुम्ही. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो. विज्जाचरण संपन्नो सुगतो लोकविदु. अनुत्तरो पुरुष धम्म सारथि. सद्धा देव मनुष्यानां बुद्धो भगवाति. You feel that your mind is automatically become a calm and peaceful, no? तुम्ही अनुभव घेतला असेल की आपला जे मेंदू आहे एकदम शांत आणि एकाग्र झाला होता. You feel it? अनुभव घेतला तुम्ही. Yeah. Now I chant, you practice your home. I tell you that Buddhism is Bhavita, practice. You practice in your home, Samma Sambuddho. तुम्ही त्यांची प्रॅक्टिस केली पाहिजे. Every day 108 times, only 5 minutes. दररोज 108 वेळा Only 5 minutes. फक्त 5 मिनिटं. Now I chant, I teach you. आता मी शिकवत आहे. Only one word. ओनली वन वर्ड. It's a Buddha mantra. What is that? फक्त एक शब्द. Buddha mantra. Okay. Samma Sambuddho. Samma Sambuddho. Samma Sambuddho. Samma Sambuddho. Not Samma Sambuddho. Samma Sambuddho. Like a mala, chain. Samma Sambuddho. Samma Sambuddho. Not stop. Understand? Okay. Now you chant with me. Okay. Everyone. बंते सोबत सगळेजण म्हणा आता. Buddha come in here. Buddha live with you. Buddha smile. Buddha kindness. Buddha karuna with you. You get the mind that idea.
बुद्ध तुमच्या सोबत आहेत. भंतेजी म्हणताय की बुद्ध इथं आहेत. तुम्ही आता भंतेजी म्हणतात त्याप्रमाणे म्हणा. अतिशय श्रद्धा. एकदम श्रद्धायुक्त चित्तानं तुमच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न करून यू टेल नाव सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्ध ऑल टुगेदर. सगळ्यांनी सोबत म्हणा. संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा. व्हेरी लाऊड. सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्ध. सम्मा संबुद्ध सम्मा संबुद्ध सम्मा Not enough. संबुद्धो सम्मा. More sound. संबुद्धो सम्मा 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 संबुद्धो संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो सम्मा सम्मा संबुद्धो. Be silent 1 minute. 1 मिनिट शांत राहा. You give the attention, your natural breathe in, close your eyes. तुमच्या नैसर्गिक येणाऱ्या डोळे लावा. तुम्ही तुमच्या नैसर्गिक येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. साधु साधु Sukhi Diga Yukoba. Today I came here. I want to build up good relationship with Bodhigupta Mahatheru. He is very important figure, important character to Maharashtra Buddhism. He is very needed to us to propagate world Buddhism. So that is why I came here today to build up our bondage, to enhance, develop our relationship. Thank you very much, your attention. मी या ठिकाणी भंतेजी सोबत दृढ नातं मजबूत नातं करण्यासाठी आलेले आहो. भंतेजीची आपल्या सर्वांना महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जगामध्ये धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आवश्यकता आहे. भंतेजीचं खूप मोठं कार्य आहे. भंतेजीने आपल्याला फार चांगलं मार्गदर्शन आणि श्रद्धा कशी आपल्यात उत्पन्न होईल या बाबतीमध्ये एक प्रॅक्टिकल करून दाखवलेलं आहे. मी मागच्याच वेळेला सांगितलं की पौर्णिमेचा आपला दिवस हा दिवसभरासाठी बुद्धविहारासाठी पाहिजे. गडबड नाही करायची. सकाळी आलं की दिवस पूर्ण आपला पौर्णिमा पूर्ण दिवस विहारासाठी. तर आज आपण पूर्ण वेळ भिक्खू संघाची धम्मदेशना, वंदना, स्वागत लेकरांचं हा सर्व कार्यक्रम यशस्वी स्वरूपामध्ये संपन्न केलेला आहे. तेव्हा अधिक प्रवचन न देता कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन गायकवाड हे समारोप करतील. त्यानंतर आशीर्वाद गाथा होईल आणि खीरदान करून हा कार्यक्रम संपेल. वारं थोडं आलं होतं, पावसाची शक्यता होती, पण आता काही नाही. तेव्हा आपण थोडा वेळ आणखी आशीर्वाद गाथा होईपर्यंत
बसावं कार्यक्रमासाठी. हॅलो. सर्वात प्रथम